बुलढाणा शहराच्या उंबरठ्यावर तहानलेलं हनवतखेड. टँकरचं पाणी आधी दरीतल्या विहिरीत, मग गावात. प्रशासकीय नियोजनाचा खेळखंडोबा. बुलढाणा डिजिटल युगाच्या गप्पा मारल्या जात असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या हनवतखेड गावाची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला भीषण पाणीटंचाईचा शाप लागला असून कायमस्वरूपी नळयोजना नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे टँकरचे पाणी पुरवठा करण्याची प्रशासकीय पद्धत पाहून संताप व्यक्त केला जात आहे. हनवतखेडची पाणी समस्या सोडवण्यात प्रशासन किती गंभीर आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे गावाला होणारा पाणीपुरवठा. गावात येणारा पाण्याचा टँकर थेट ग्रामस्थांना पाणी न देता गावाबाहेर दरीत असलेल्या एका विहिरीत रिकामा केला जातो. त्यानंतर पुन्हा मोटार लावून ते पाणी पाईपने गावात चढवले जाते. टँकरचे पाणी थेट गावात का दिले जात नाही, असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. या प्रक्रियेत वेळेचा आणि विजेचा मोठा अपव्यय होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हनवतखेडमध्ये स्वतंत्र नळयोजना कार्यान्वित झालेली नाही. दर उन्हाळ्यात केवळ टँकरची मलमपट्टी लावून वेळ मारून नेली जाते. लोकप्रतिनिधी येतात आणि आश्वासने देतात, मात्र पावसाळा संपला की गावाची तहान पुन्हा टँकरच्याच दावणीला बांधली जाते, अशी संतप्त भावना येथील महिलांनी व्यक्त केली आहे.